आजच्या युवा पिढीनं स्वर्गीय दत्ता देशमुख यांच्या विचाराचं अनुकरण केलं पाहिजे असं मनोगत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं। संगमनेर येथे आयोजित स्वर्गीय दत्ता देशमुख स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते। स्वर्गीय दत्ता देशमुख यांनी 1962 नंतर पक्षीय निवडणुकीऐवजी कामगार कष्टकऱ्यांच्या कामात गुंतवून घेतलं। आजच्या पिढीतून चांगले नेतृत्व पुढे यायला पाहिजे असं प्रतिपादन माधव चव्हाण यांनी व्यक्त केलं। स्वर्गीय दत्ता देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुधीर तांबे, मिलिंद रानडे, ॲडव्होकेट प्रेमानंद रुपवते, मोहन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय दत्ता देशमुख हे कायम कष्टकरी जनतेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिल्याचे मनोगत यावेळी ॲडव्होकेट प्रेमानंद रुपवते यांनी व्यक्त केलं। तेव्हा श्रमिक, दलित आणि गोरगरिबांचा विचार घेऊन कष्ट करणाऱ्या माणसासाठी आपण जमतो, तेव्हा केवळ हे दत्तांना स्मृतीचं अभिवादन करून थांबून उपयोगाचं नाही, तर असं देखील पण पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल की आजचा जो माहोल आहे, आजचं सगळं राजकारण समाजकारण आहे, ज्याच्यामध्ये गरीब माणूस आणि त्याचं सगळंच अस्तित्व संपतं की काय, अशा काळामध्ये आपण जेव्हा दत्तांना सलाम करतो तेव्हा हा केवळ लाल सलाम नाही, हा केवळ निळा सलाम नाही, हा केवळ रंगीत सलाम नाही, तर हा गोरगरिबांच्या चळवळीसाठी आमचं पुन्हा आयुष्य आम्ही पेटवू असं दत्तांना वचन देण्याचा हा समारंभ आहे। आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीत दत्ता देशमुख यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही। त्यांची विचारांवर दृढ श्रद्धा होती असं मनोगत या प्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं। त्यांनी आपली संपूर्ण बुद्धिमत्ता, आपलं संपूर्ण प्रगल्भता त्या ठिकाणी पणाला लावली होती। हा त्यांच्या एक त्याग, एवढा मोठा त्याग त्यांनी केला होता, किंबहुना यातच त्यांना आनंद वाटत होता। त्यांना ते दुसऱ्या जे पारंपरिक किंवा लौकिक अर्थाने जो काही सत्ता असेल यामध्ये त्यांना कधीही आनंद वाटला नव्हता आणि जीवनामध्ये ज्यामध्ये आनंद वाटतो तेच करायचं, अशा प्रकारची त्यांची धारणा होती। अण्णांचं एक खरोखर म्हणजे अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व होतं। माझ्या जीवनामधला एक छोटासा प्रसंग मी सांगतो की आम्ही संगमनेरमध्ये युवकांचं काम करत होतो, युवकांसाठी शिबिरं घेत होतो आणि एकदा आम्ही अण्णांना विनंती केली, तुम्ही त्या शिबिराला याल का? अण्णा लगेच तयार झाले। खरं म्हणजे काय खूप मोठं शिबिर नव्हतं, हे छोटंसं शिबिर होतं, 100-200 मुलं होती, परंतु अण्णा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जवळजवळ 1 तास आमच्या मुलांबरोबर, तरुणांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी संपूर्णपणे त्यावेळची राजकारणाबद्दलची चर्चा आमच्याशी केली। स्वर्गीय दत्ता देशमुख यांचा आदर्श आजच्या नव्या तरुण पिढीने घेतला पाहिजे असं प्रतिपादन यावेळी माधव चव्हाण यांनी केलं। रोजंदारी कामगार 5 वर्ष नोकरी झाल्यानंतर आपोआप कायम व्हायला पाहिजे अशा तऱ्हेचं एक करार त्यांच्या काळात झालेला होता आणि ती जे एक ऋण होतं, आम्ही 67 साली एक दीर्घ संपही पण केला होता। 43 दिवस 20,000 वीज कामगार हे रस्त्यावर होते, पण त्याच्या सगळ्याचा एक परिणाम म्हणून आम्हाला जे कामगार क्षेत्रामध्ये स्थान मिळालं त्याला दत्तांचं नेतृत्व कारणीभूत होतं आणि हे वीज कामगारांच्या लक्षात होतं। 1993चा उल्लेख यांनी केला, खरोखर अभूतपूर्व असा अमृत महोत्सव आम्ही केलेला होता। यावेळी या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण, संगमनेर।